श्री स्वामी समर्थ. वृश्चिक म्हणजे स्कॉर्पिओ राशीसाठी 2026 वर्षाचे भविष्य, 2026 साठी अंदाज. यावर्षी एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, यावर्षी आपल्या स्वप्नांचा पाठलाग करू नका, त्यांना पकडून आपले गुलाम बनवा. यावर्षी आपल्या स्वप्नांचा पाठलाग करू नका. नमस्कार मित्रांनो, ज्योतिष गुरु या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करते. मित्रांनो, थोडा उशीर झाला, कारण तुमचे सततचे सुझाव होते की तुम्ही 2026 वर्षावर व्हिडिओ का घेऊन येत नाहीयेत. तुम्ही वाट पाहत आहात. आज 2026 वर्षावर व्हिडिओ आला आहे. स्कॉर्पिओ, वृश्चिक. पण मी तुम्हाला वर नाही समजावणार. आज सगळे काही खूप तपशीलवार समजावून सांगेन. 2026 हे वर्ष तुमच्यासाठी सर्व घटकांवर खूप तपशीलवार कसे असेल. कोणते मोठे बदल आहेत, काय नकारात्मक आहे, काय सकारात्मक आहे, कुठे काळजी घ्यायची आहे. 2026 मध्ये कोणते मोठे बदल दिसत आहेत. वृश्चिक राशी, तुमच्याबद्दल सर्व काही सांगणार आहे. ठीक आहे. हे वर्ष तुमच्यासाठी कसे असेल, कारण या राशीचे स्वामी कोण आहेत? मंगळ ग्रह. आणि हे 2026 हे वर्ष सूर्याचे वर्ष आहे. कोणाचे? सनचे, किंग ऑफ प्लॅनेटचे वर्ष आहे. 2026 हे वर्ष कसे असेल, सर्व काही जाणून घेऊया, हो ना? मित्रांनो, हा कार्यक्रम जन्मराशी आणि चंद्रराशीवर आधारित आहे. पण सर्वात आधी सर्व दर्शकांना 2026 वर्षाच्या अनंत हार्दिक शुभेच्छा. मी इष्टदेव आणि परमात्म्याकडे प्रार्थना करते की तुम्ही निरोगी राहा, मस्त राहा, आनंदित राहा आणि तुमच्या ज्या काही मनोकामना आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात. चला जाणून घेऊया. ग्रहगोचर आणि मोठे बदल. ही तुमची वृश्चिक राशी आहे, हो ना? गोचरमध्ये दुसऱ्या भावात सूर्य, शुक्र, मंगळ आहेत. चौथ्या भावात राहू, 5व्या भावात शनी आहेत. तुमच्या 5व्या भावात शनी आहेत, 8व्या भावात गुरु आहेत आणि 10व्या भावात केतू आहेत. मंगळ, राशी स्वामीचे गोचर. तुमच्या राशीचे स्वामी मंगळ आहेत. त्यांच्यापासूनच सुरुवात करूया. दुसऱ्या भावात मंगळ हे जानेवारी 2026चे चार्ट आहे. तिसऱ्या भावात मंगळ 16 जानेवारी ते 24 फेब्रुवारीपर्यंत. मंगळ 16 जानेवारी ते 24 फेब्रुवारीपर्यंत तिसऱ्या भावात राहील. जेव्हा राशी स्वामी मंगळ तिसऱ्या भावात येईल तेव्हा तो उच्चीचा होईल. ऊर्जा पातळी वाढेल. व्यवसाय, करिअर. जर तुम्ही कोणत्याही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर काम करत असाल, मार्केटिंगशी जोडलेले असाल, प्रवासाशी जोडलेले असाल किंवा तुम्ही सैन्यात म्हणजे आर्मी किंवा डिफेन्समध्ये असाल तर खूप चांगले आहे. नेतृत्व, मंगळ एक सेनापती आणि लीडर आहे. नेतृत्वाची गुणवत्ता आपोआप तुमच्यामध्ये येईल. तुम्ही लीडर बनू शकता, कारण मंगळ तिसऱ्या भावात नुसता येणार नाही, तर तो मकर राशीत उच्चीचा म्हणजे एक्झॉल्टेड होईल. साहस आणि पराक्रम, तिसरे भाव याच गोष्टींचे आहे आणि मंगळ देखील याचेच ग्रह मानले जातात. त्यामुळे साहस, पराक्रम, ऊर्जा पातळी, स्टॅमिना, शक्ती वाढेल. महत्त्वाचा काळ 16 जानेवारी ते 24 फेब्रुवारीचा. हा काळ खूप उत्तम राहील, जिथे तुम्ही स्वतःला सिद्ध करू शकता. हू आय एम. चौथ्या भावात मंगळ हे काळ मालमत्तेत काही काम करण्याशी संबंधित, तुमच्या राग करण्याशी संबंधित आणि वर्चस्व म्हणजे डॉमिनेटिंग गाजवण्याशी संबंधित आहे. सावधानता. या काळात स्वतःला, आपल्या स्वभावाला आणि आपल्या बॉससोबत किंवा तुम्ही स्वतः बॉस असाल तर ज्युनियरसोबत नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. 24 फेब्रुवारी ते 3 एप्रिल 2026 या दरम्यान तुमचा संघर्ष होऊ शकतो, कारण मंगळ आणि राहू एकत्र येऊन अंगारक दोष तयार करतील. काहीही मिळालं तरी तुम्हाला ते आवडणार नाही. 5व्या भावात मंगळ. हा काळ तुमच्या प्रेम संबंधासाठी चांगला आहे. हा असा काळ आहे जिथे एखाद्यासोबत तुमचे चांगले आकर्षण म्हणजे गुड व्हायब्रेशन्स आणि ऊर्जा निर्माण होऊ शकते. महत्त्वाचा काळ 3 एप्रिल ते 10 मेचा. हा कालावधी खूप चांगला राहील, जिथे तुम्ही सरकारी परीक्षेचा फॉर्म भरू शकता. 6व्या भावात मंगळ. हा मंगळाचा सर्वात उत्तम काळ असेल, जेव्हा तो आपल्याच मेष राशीत 6व्या भावात राहील. उत्तम परिणाम. कर्ज म्हणजे ऋण, रोग, शत्रू, स्पर्धा म्हणजे कॉम्पिटिशन, खेळ म्हणजे स्पोर्ट्स यांच्यावर तुम्हाला विजय मिळेल. अचीव्हमेंट्स. 10 मे ते 20 जूनचा हा कालावधी खूपच जबरदस्त असेल, जेव्हा तुम्हाला उपलब्धी आणि आनंदाची बातमी मिळू शकते. शिक्षण आणि प्रेम. शिक्षण. सध्याची स्थिती.
शिक्षण पंचम भावातून पाहिले जाते, जिथे शनी बसलेले आहेत, आणि तेच शनी 26 जुलैला या भावात वक्र म्हणजे रेट्रोग्रेड होतील. या भावाचे स्वामी गुरु म्हणजे बृहस्पती आहेत, जे 8व्या भावात बसलेले आहेत. 8वे भाव चांगले मानले जात नाही. बदल 2 जून नंतर मोठा बदल येईल, जेव्हा गुरु तुमच्या 9व्या भावात येतील आणि मग पंचम भावाला म्हणजे स्वतःच्या घराला शुभ दृष्टीने पाहतील. इथे गुरु उच्चीचे होतील. विद्यार्थ्यांसाठी, विद्यार्थी असाल तर वही पेन घेऊन बसा आणि 2 जून नंतर मला सांगा की तुमच्या अभ्यासात किती चांगला बदल आला. परीक्षा, जर तुमची परीक्षा 2 जून नंतर असेल तर मी म्हणेन की तुम्ही खूप चांगले निकाल घेऊन येऊ शकता. सुरुवातीचा काळ 2 जून पूर्वी गुरु 8व्या भावात असल्यामुळे थोडा गोंधळ, मनाचे अस्थिर होणे, परीक्षेच्या वेळी मन विचलित होणे हे दिसू शकते. शनीचे कार्य, शनी इथे प्रयत्न करायला लावत आहेत. तुम्ही मेहनत करत आहात, पण परिणाम मंद म्हणजे स्लो असू शकतो. निष्कर्ष, 2 जून नंतर तुमचा अभ्यास खूप चांगला होईल. प्रेम संबंध, सुरुवात प्रेम संबंधासाठी हे वर्ष चांगले दिसत आहे. सावधानता, समोरच्या व्यक्तीमध्ये जिद्द खूप जास्त असू शकते किंवा ते थोडे अतिमालकी हक्काचे म्हणजे एक्स्ट्रा पॉझिटिव्ह असू शकतात. उत्तम काळ, गुरु आणि मंगळ दोघेही पंचम भावाला म्हणजे प्रेम भावाला साथ देतील. मी सांगितल्याप्रमाणे 3 एप्रिल ते 10 मे हा काळ प्रेम संबंधासाठी खूप चांगला आहे. विवाह, जर तुम्हाला प्रेम संबंधात पुढे जायचे असेल तर 3 एप्रिल नंतरचा काळ खूप चांगला आहे. निष्कर्ष, सुरुवातीचे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च थोडे चढउताराचे असू शकतात, पण ओव्हरऑल प्रेम संबंधासाठी हे वर्ष चांगले दिसत आहे. करिअर आणि भाग्य, सूर्य आणि करिअर, हे वर्ष सूर्याचे आहे आणि सूर्य तुमच्या करिअरचे म्हणजेच 10व्या भावाचे स्वामी आहेत. याचा अर्थ हे वर्ष चमकण्याची वेळ आहे. खूप चांगला काळ आहे. गुरुचा पाठिंबा, गुरु म्हणजे बृहस्पती देखील 12 वर्षानंतर तुमच्या 9व्या भावात म्हणजे भाग्यस्थानामध्ये चांगल्या गतीने गोचर करतील. उत्तम काळ मे जून, 14 एप्रिल ते 14 मे आणि 15-16 मे ते 15-16 जूनचा काळ खूप चांगला आहे. जर तुम्ही सरकारी क्षेत्रासाठी प्रयत्न करत असाल, उपलब्धी मिळवू शकता किंवा करिअरमध्ये बदल करू शकता. सर्वात चांगला काळ 14 एप्रिल ते 14 मे आणि 15-16 ऑगस्ट ते 15-16 ऑक्टोबरचा काळ खूप चांगला आहे. जर तुम्ही उच्च पदावर असाल, राजकीय करिअरमध्ये असाल, सेलिब्रिटी असाल तर हा काळ तुम्हाला उंच नेईल. भाग्य, कर्म आपल्या जागी आहे, पण भाग्याशिवाय काहीही मिळू शकत नाही. गोचरमध्ये तुमचे भाग्य किती साथ देत आहे हे पाहता 2 जून नंतर तुमचे भाग्य खूपच जास्त चांगले आहे. सल्ला, मी तुम्हाला म्हणेन की तुम्ही धोका घ्या, मोठे काम करा, मेहनत करा, तुम्हाला निश्चितच चांगले परिणाम मिळतील आणि तुमच्या जीवनात करिअरमध्ये खूप मोठा बदल होऊ शकतो. क्षेत्र, मी तुम्हाला स्पोर्ट्स लाईन, सिनेमा म्हणजे एंटरटेनमेंट, मोठ्या पडद्यावर स्वतःला सिद्ध करण्याची शिफारस करेन. खूप चांगले होईल. उपाय, वृश्चिक राशीच्या लोकांनी काय करावे? हनुमान चालिसाचे पठण करा. मंगळाचा बीजमंत्र करा. ओम क्रांग क्रिंग क्रौन सह भौमाय नमः. बजरंग बलीची खूप सेवा आणि पूजा करा. सकाळ सकाळ ओम नमः शिवायचा जप करा. हे वर्ष सूर्याचे आहे, त्यामुळे सूर्याला जल अर्पण करून त्यांना प्रसन्न करा. व्हिडिओ कसा वाटला? लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ कमेंट करा.